ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಅನ್ನ ಬಿಜೆಪಿ ಜೊತೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಹೋಲಿಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತಹ ವಿರುದ್ಧ ಇದೀಗ ಮೋಹನ್ ಭಾಗವತ್ ಅವರು ಕಿಡಿಕಾರಿದ್ದಾರೆ. ಬಾಬರಿ ಮಸೀದಿ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇರುವಂತಹ ರಾಜಕೀಯದ ಬಗ್ಗೆಯೂ ಕೂಡ ಭಾಗವತ್ ಅವರು ಕೆಂಡಾಮಂಡಲರಾಗಿದ್ದಾರೆ. संघ के जैसा दूसरा संगठन नहीं है. आधारित संविधान ये किसकी विशेषता है? ये हिंदू राष्ट्र की विशेषता है. माइनॉरिटी है एकदम, वहां जरा कठिन है फिर भी जो मैक्सिमम बचाव हो सकता है उसके लिए वहां के हिंदू को इकट्ठा रहना पड़ेगा. मंदिर मस्जिद वाला झगड़ा वहां समाप्त हो. ಬಾಬರಿ ಮಸ್ಜಿದ್ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ನನ್ನು ಬಿಜೆಪಿ ಜೊತೆ ಜೋಡಿಸುವುದು ತಪ್ಪು. ಸಂಘದ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವತ್ ಅಭಿಮತ. ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ನನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರು ಸೇರಿ ಹಲವರು ಬಿಜೆಪಿ ಜೊತೆ ಹೋಲಿಕೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಕೋಲ್ಕತ್ತಾದಲ್ಲಿ ನಡೆದ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ 100 ವರ್ಷದ ಧ್ಯಾನಮಾಲಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸಂಘದ ಮುಖ್ಯಸ್ಥ ಮೋಹನ್ ಭಾಗವತ್ ಈ ಹೋಲಿಕೆಗೆ ಸ್ಪಷ್ಟನೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಬಿಜೆಪಿ ಜೊತೆ ಸಂಘವನ್ನ ಹೋಲಿಸಬೇಡಿ. संघ एक सर्विस ऑर्गेनाइजेशन है तो गलती होगी. संघ के स्वयंसेवक आज विभिन्न संगठनों में काम कर रहे हैं तो कुछ लोग पॉलिटिक्स में भी है और सत्ता में भी है. इसलिए बहुत लोगों की ये प्रवृत्ति रहती है कि संघ को बीजेपी के द्वारा समझना. ಬಾಬರಿ ಮಸೀದಿ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ವಿವಾದ ಸೃಷ್ಟಿ. हिंदुस्तान हिंदू राष्ट्र है भाई. भारत को मातृभूमि मानने वाला, भारतीय संस्कृति पर श्रद्धा रखने वाला और भारतीय पूर्वजों का गौरव मन में रखने वाला एक भी व्यक्ति हिंदुस्तान की भूमि पर जब तक जीवित है तब तक भारत हिंदू राष्ट्र है. बाबरी मस्जिद बनाकर उस झगड़े को रीस्टार्ट करने का ये पॉलिटिकल षड्यंत्र है, मतों के लिए हो रहा है. न ये मुसलमानों की भलाई में है न ये हिंदुओं की भलाई में. झगड़ा खत्म हो रहा है, अच्छी सद्भावना बनेगी तो ये फिर से वो खाई चौड़ी करने का प्रयास हो जाता है. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ವಯಂ ಸೇವಕ ಸಂಘದ 100 ವರ್ಷಗಳ ಪಯಣ ಶೀರ್ಷಿಕೆಯ ಈ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಬಂಗಾಳದ 8 ಜಿಲ್ಲೆಗಳಿಂದ ಸಮಾಜದ ವಿವಿಧ ವರ್ಗಗಳನ್ನು ಪ್ರತಿನಿಧಿಸುವ 100ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಮಂದಿ ಹಾಗೂ ಸಿಕ್ಕಿಂ ಭಾಗದ ಜನರು ಭಾಗವಹಿಸಿದ್ರು. ನ್ಯೂಸ್ ಡೆಸ್ಕ್, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ. ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಅನ್ನ ಬಿಜೆಪಿ ಜೊತೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಹೋಲಿಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತಹ ವಿರುದ್ಧ ಇದೀಗ ಮೋಹನ್ ಭಾಗವತ್ ಅವರು ಕಿಡಿಕಾರಿದ್ದಾರೆ. ಬಾಬರಿ ಮಸೀದಿ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇರುವಂತಹ ರಾಜಕೀಯದ ಬಗ್ಗೆಯೂ ಕೂಡ ಭಾಗವತ್ ಅವರು ಕೆಂಡಾಮಂಡಲರಾಗಿದ್ದಾರೆ. संघ के जैसा दूसरा संगठन नहीं है. आधारित संविधान ये किसकी विशेषता है? ये हिंदू राष्ट्र की विशेषता है. माइनॉरिटी है एकदम, वहां जरा कठिन है फिर भी जो मैक्सिमम बचाव हो सकता है उसके लिए वहां के हिंदू को इकट्ठा रहना पड़ेगा. मंदिर मस्जिद वाला झगड़ा वहां समाप्त हो. ಬಾಬರಿ ಮಸ್ಜಿದ್ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ನನ್ನು ಬಿಜೆಪಿ ಜೊತೆ ಜೋಡಿಸುವುದು ತಪ್ಪು. ಸಂಘದ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವತ್ ಅಭಿಮತ. ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ನನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರು ಸೇರಿ ಹಲವರು ಬಿಜೆಪಿ ಜೊತೆ ಹೋಲಿಕೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಕೋಲ್ಕತ್ತಾದಲ್ಲಿ ನಡೆದ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ 100 ವರ್ಷದ ಧ್ಯಾನಮಾಲಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸಂಘದ ಮುಖ್ಯಸ್ಥ ಮೋಹನ್ ಭಾಗವತ್ ಈ ಹೋಲಿಕೆಗೆ ಸ್ಪಷ್ಟನೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಬಿಜೆಪಿ ಜೊತೆ ಸಂಘವನ್ನ ಹೋಲಿಸಬೇಡಿ. संघ एक सर्विस ऑर्गेनाइजेशन है तो गलती होगी. संघ के स्वयंसेवक आज विभिन्न संगठनों में काम कर रहे हैं तो कुछ लोग पॉलिटिक्स में भी है और सत्ता में भी है. इसलिए बहुत लोगों की ये प्रवृत्ति रहती है कि संघ को बीजेपी के द्वारा समझना. ಬಾಬರಿ ಮಸೀದಿ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ವಿವಾದ ಸೃಷ್ಟಿ. हिंदुस्तान हिंदू राष्ट्र है भाई. भारत को मातृभूमि मानने वाला, भारतीय संस्कृति पर श्रद्धा रखने वाला और भारतीय पूर्वजों का गौरव मन में रखने वाला एक भी व्यक्ति हिंदुस्तान की भूमि पर जब तक जीवित है तब तक
भारत हिंदू राष्ट्र है। बाबरी मस्जिद बनाकर उस झगड़े को रीस्टार्ट करने का ये पॉलिटिकल षड्यंत्र है, मतों के लिए हो रहा है। न ये मुसलमानों की भलाई में है, न ये हिंदुओं की भलाई में। झगड़ा खत्म हो रहा है, अच्छी सद्भावना बनेगी तो ये फिर से वो खाई चौड़ी करने का प्रयास हो जाता है। ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ವಯಂ ಸೇವಕ ಸಂಘದ 100 ವರ್ಷಗಳ ಪಯಣ ಶೀರ್ಷಿಕೆಯ ಈ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಬಂಗಾಳದ 8 ಜಿಲ್ಲೆಗಳಿಂದ ಸಮಾಜದ ವಿವಿಧ ವರ್ಗಗಳನ್ನ ಪ್ರತಿನಿಧಿಸುವ 100ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಮಂದಿ ಹಾಗೂ ಸಿಕ್ಕಿಂ ಭಾಗದ ಜನರು ಭಾಗವಹಿಸಿದ್ರು. ನ್ಯೂಸ್ ಡೆಸ್ಕ್, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ. ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಅನ್ನ ಬಿಜೆಪಿ ಜೊತೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಹೋಲಿಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತಹ ವಿರುದ್ಧ ಇದೀಗ ಮೋಹನ್ ಭಾಗವತ್ ಅವರು ಕಿಡಿಕಾರಿದ್ದಾರೆ. ಬಾಬರಿ ಮಸೀದಿ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ನಡೀತಿರುವಂತಹ ರಾಜಕೀಯದ ಬಗ್ಗೆಯೂ ಕೂಡ ಭಾಗವತ್ ಅವರು ಕೆಂಡಾಮಂಡಲರಾಗಿದ್ದಾರೆ. संघ के जैसा दूसरा संगठन नहीं है। आधारित संविधान ये किसकी विशेषता है? हिंदू राष्ट्र की विशेषता है। माइनॉरिटी है एकदम, वहां जरा कठिन है, फिर भी जो मैक्सिमम बचाव हो सकता है उसके लिए वहां के हिंदू को इकट्ठा रहना पड़ेगा। तो ये मंदिर मस्जिद वाला झगड़ा वहां समाप्त हो गया। बाबरी मस्जिद ಆರ್ಎಸ್ಎಸ್ನನ್ನು ಬಿಜೆಪಿ ಜೊತೆ ಜೋಡಿಸುವುದು ತಪ್ಪು. ಸಂಘದ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವತ್ ಅಭಿಮತ. ಆರ್ಎಸ್ಎಸ್ನನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರು ಸೇರಿ ಹಲವರು ಬಿಜೆಪಿ ಜೊತೆ ಹೋಲಿಕೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಕೋಲ್ಕತ್ತಾದಲ್ಲಿ ನಡೆದ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ 100 ವರ್ಷದ ಧ್ಯಾನಮಾಲಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸಂಘದ ಮುಖ್ಯಸ್ಥ ಮೋಹನ್ ಭಾಗವತ್ ಈ ಹೋಲಿಕೆಗೆ ಸ್ಪಷ್ಟನೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಬಿಜೆಪಿ ಜೊತೆ ಸಂಘವನ್ನ ಹೋಲಿಸಬೇಡಿ. संघ एक सर्विस ऑर्गेनाइजेशन है तो गलती होगी। संघ के स्वयंसेवक आज विभिन्न संगठनों में काम कर रहे हैं, तो कुछ लोग पॉलिटिक्स में भी है और सत्ता में भी है, इसलिए बहुत लोगों की ये प्रवृत्ति रहती है कि संघ को बीजेपी के द्वारा समझना। ಬಾಬರಿ ಮಸೀದಿ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ವಿವಾದ ಸೃಷ್ಟಿ. हिंदुस्तान हिंदू राष्ट्र है भाई। भारत को मातृभूमि मानने वाला, भारतीय संस्कृति पर श्रद्धा रखने वाला और भारतीय पूर्वजों का गौरव मन में रखने वाला एक भी व्यक्ति हिंदुस्तान की भूमि पर जब तक जीवित है तब तक भारत हिंदू राष्ट्र है। बाबरी मस्जिद बनाकर उस झगड़े को रीस्टार्ट करने का ये पॉलिटिकल षड्यंत्र है, मतों के लिए हो रहा है। न ये मुसलमानों की भलाई में है, न ये हिंदुओं की भलाई में। झगड़ा खत्म हो रहा है, अच्छी सद्भावना बनेगी तो ये फिर से वो खाई चौड़ी करने का प्रयास हो जाता है। ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ವಯಂ ಸೇವಕ ಸಂಘದ 100 ವರ್ಷಗಳ ಪಯಣ ಶೀರ್ಷಿಕೆಯ ಈ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಬಂಗಾಳದ 8 ಜಿಲ್ಲೆಗಳಿಂದ ಸಮಾಜದ ವಿವಿಧ ವರ್ಗಗಳನ್ನ ಪ್ರತಿನಿಧಿಸುವ 100ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಮಂದಿ ಹಾಗೂ ಸಿಕ್ಕಿಂ ಭಾಗದ ಜನರು ಭಾಗವಹಿಸಿದ್ರು. ನ್ಯೂಸ್ ಡೆಸ್ಕ್, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ.